पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालंय। यामुळे इंधनासह इतर अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय। भारतालाही याचा फटका बसताना दिसतोय। सध्याचा काळ संकटाचा असून देशहितासाठी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, असं मोदींनी म्हटलंय। तसंच इंधन बचत, खाद्यतेलाचा कमी वापर, परदेश पर्यटन कमी करण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलंय। कच्चं तेल, सोनं याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन लागतं आणि ते वाचवण्याची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलंय। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा। तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन योग्य असल्याचं म्हणत त्यांनी केलेल्या आवाहनाचं पालन करावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। इराण अमेरिका युद्धामुळे इंधनाचा तुटवडा असून तेल गॅसचा वापर योग्य झाला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। जगात अनेक देशात लॉकडाऊन चाललेला आहे। पाकिस्तानसारख्या देशात पेट्रोल मिळत नाही आणि जे मिळते त्याचा भाव 450 रुपये त्यांनी केलेला आहे। अशाही परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री मोदयांमुळे भारतामध्ये तेल आणि गॅस आपल्याला उपलब्ध होतोय। पण अशा वेळी आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं, असं आमचं आव्हान आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओमकडे जाऊयात। ओम, काही महत्त्वाची आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेली आहेत आणि त्या आवाहनांचं पालन झालं पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। रुबिना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे आवाहन, खऱ्या अर्थानं या आवाहनाचा अर्थ आखाती देशांमधलं युद्ध अजूनही पूर्णपणे शमलेलं नाही। युद्धाचा जो ज्वालामुखी 2 देशांमध्ये आणि पर्यायानं लगतच्या राष्ट्रांमध्ये पसरलाय, तो अधिक येत्या काळात प्रखर होण्याची शक्यता किंवा त्या पद्धतीची चिन्ह ही पंतप्रधानांच्या एकंदर विधानानंतर आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर तेलाबद्दल त्यांनी विधान केलं, सोन्याबद्दल विधान केलं, त्यासोबतच वर्क फ्रॉम होम असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा अधिकाधिक वापर करावा, अशा पद्धतीची विधानं पंतप्रधानांकडनं करण्यात आली आहेत। थोडक्यात इतर देशातून जे काही पदार्थ किंवा ज्या काही गोष्टी आपण आयात करतो त्या संदर्भातलं हे विधान आहे। आपण जर पाहिलं असेल तर अजूनही 2 देशांमधलं, आखाती देशांमधलं, त्यासोबत इराण असेल, अमेरिका असेल, यातलं जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे ती अजूनही पूर्णपणे निवळलेली नाहीये।
आणि या खरं तर युद्धजन्य परिस्थितीचं केंद्र आहे ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक आणि एकंदर जे काही क्रूड ऑइलचे मोठे मोठे टँकर्स असतात त्याची वाहतूक असेल किंवा खरेदीच्या संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत त्या संदर्भात अजूनही जी चर्चा आहे ती सुरू आहे. या संदर्भात जे काही बदल इराणला हवेत किंवा जी तेल खरेदी आहे त्याबद्दल त्यातल्या चलनाच्या संदर्भात सुद्धा इराणची जी काही भूमिका आहे यावरून अमेरिका आणि इतर देशांमध्ये चर्चा अजूनही सुरू आहे. खऱ्या अर्थानं होर्मुझच्या सामुद्रधुनीवरचं आधिपत्य किंवा ती सामुद्रधुनी कोणाच्या आधिपत्याखाली असावी यावरून जो काही वाद निर्माण झाला आहे आणि एकंदर या वाहतुकीच्या माध्यमातून जो टोल आकारण्याच्या संदर्भातली भूमिका पुढे येते या सगळ्या घडामोडींचा परिपाक म्हणजे येत्या काळात कुठेतरी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात इराण, इराक आणि एकंदर आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दोन पातळ्यांवरती युद्ध लढलं जातं ते म्हणजे एक तर मैदानामध्ये आणि दुसरं म्हणजे डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून. सध्या तरी या युद्धाची ही जी काही घडामोड आहे ती डिप्लोमॅटिक पातळीवरती सुरू असल्याचं कळतं. त्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये काही महिन्यांमध्ये काही आठवड्यांमध्ये या युद्धाचा किंवा या एकंदर देशांमधल्या वादाचा पुढचा अंक आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्या दृष्टिकोनातूनच खरं तर पंतप्रधानांनी केलेलं हे वाक्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतंय. पंतप्रधानांनी केलेल्या विधानानंतर खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात समर्थन देत पंतप्रधानांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं. त्यामुळे येत्या काळात या आखाती देशांच्या युद्धामध्ये अजून कुठल्या मोठ्या राष्ट्राची एंट्री होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर येत्या काळात पुन्हा एकदा हे युद्ध भडकलं तर त्याचे मोठे परिणाम आणि खरं तर मागील युद्धापेक्षा सुद्धा गंभीर परिणाम भारताला आणि जगाला सुद्धा भोगावे लागू शकतात असं देखील खरं तर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडनं म्हटलं जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या विधानाच्या मागचे नेमकं कारण काय असू शकतं आणि एकंदर जी भीती व्यक्त केली जाते ती म्हणजे आखाती देशांमधल्या युद्धाचा भडका उडण्याची. जर तशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर त्यावरती कशा पद्धतीने तोडगा काढला जातो आणि त्यामुळे भारतामध्ये ज्या काही गोष्टींवरती परिणाम होते त्यावरती नेमकं काय समाधान काढलं जातंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. रुबिना. ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो. तुर्तास आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आवाहन मोदींनी यावेळी देशवासियांना केलेलं आहे आणि त्या प्रत्येक आवाहनाचं पालन आपण करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.